नमस्कार. मी प्रणय कंसरा पुन्हा आपलं एकदा स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. 23 डिसेंबर 2020ची जी न्यूज डिस्कशन आहे त्याचा हा दुसरा भाग आहे. तर आपण बघून घेऊ आपली न्यूज डिस्कशन. तर पुढची जी न्यूज आहे ती आहे, धर्मामुळे विकासापासून कोणीही वंचित राहणार नाही. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन. तर सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर अलीगढ मुस्लिम विद्यापीठ जे आहे त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. तर आपण इथे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ आहे त्याचा हिस्ट्रीविषयी थोडीशी माहिती घेऊया. सर्वात पहिले लक्षात ठेवा, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी जी आहेत त्याची सुरुवात कोणी केली होती, तर त्याची सुरुवात केली होती सर सय्यद अहमद खान यांनी. कोणी सुरुवात केली होती? सर सय्यद अहमद खान. आणि त्याच्यामध्ये त्यांची मदत कोणी केली होती? त्यांची मदत केली होती राजा जयकिशनने. कोणी मदत केली होती त्यांची? राजा जयकिशन यांनी. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय आहे तर लक्षात ठेवा, 1942पासनं इंग्रजांनी काय ठरवलं की जी कोर्ट लँग्वेज असते, म्हणजे ज्या भाषेमध्ये व्यवहार चालणार, ठीक आहे, तर शासनची जी भाषा असेल ते आजपासनं इंग्रजी आम्ही करून टाकणार. ठीक आहे. 1942मध्ये ब्रिटिशरांनी ठरवलं की आजपासून शासनाची जी भाषा असेल ते इंग्रजी असणार. याआधी कुठली होती तर ती पर्शियन होती. आणि पर्शियनमध्ये जे मुस्लिम्स होते ते महारथी होते, कारण त्यांची ती एक प्रकारे मातृभाषा होती. परंतु आता भाषा कुठली करून टाकली? इंग्रजी करून टाकली. जर भाषा इंग्रजी चेंज केली तर त्याच्यामुळे काय झालं की मुस्लिम्स जे आधी शासनामध्ये कार्यरत होते त्यांना आता शासनातनं कमी करण्यात आला, कारण त्यांना ती भाषा येत नव्हती. आणि जोपर्यंत इंग्रजी येणार नाही तोपर्यंत तुम्हाला शासनात समाविष्ट करून घेतलं जाणार नाही. ओके. तर हे कोणाचं स्टँड होता? हे स्टँड होता ब्रिटिशरांचा. तर एक लक्षात आला सर सय्यद अहमद खानचा की 1842मध्ये भाषामुळे, की तुम्ही फक्त भाषा चेंज केली त्यामुळे बराचसा जो वर्ग होता, मुस्लिम वर्ग होता, तो शासनातनं बाहेर पडला. तसंच 1857 नंतर, कधी 1857 स्वातंत्र्य संग्राम जो झाला होता तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की हिंदू आणि मुस्लिम्स दोन्ही एकत्र येऊन लढले. परंतु 1857 नंतर जी काही पॉलिसीज बनवण्यात आली त्या पॉलिसीजमध्ये ब्रिटिशरांनी काय केलं तर हिंदूचे जे अप्पर सेक्शन होते त्यांना जास्त प्रायोरिटी दिली. कशामध्ये? तर शासनात. त्यांनी काय केलं तर हिंदू धर्मातले जे वरिष्ठ होते त्यांना शासनात जास्त प्रायोरिटी दिली. असं का केलं बरं? कारण हिंदू धर्मातील जे वरिष्ठ होते त्यांना इंग्रजी ही भाषेचं ज्ञान होता आणि त्यामुळे त्यांना शासनामध्ये समाविष्ट करून घेतलं. परंतु मुस्लिम्स जे आहे ते जे प्रवाह होता त्याच्यातनं बाहेर पडले, कारण मुस्लिम्सना इंग्रजी येत नव्हती, त्यामुळे शासनामध्ये त्यांना अधिकार नव्हते. आणि शासनामध्ये अधिकार नाही किंवा शासनामध्ये नोकरी नाही, मग शासनामध्ये त्यांची बाजू कोण मांडणार? त्यामुळे मुस्लिम्स काय झाले तर मुस्लिम्स पिछे झाले करणं. ठीक आहे. आता हे सर्व लक्षात आलं कोणाचं? हे सर्व लक्षात आलं सर सय्यद अहमद खानचा. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी शिक्षण द्यायचा कोणाला तर मुसलमानांना. ठीक आहे. मुस्लिम्सना फोकस करून त्यांनी एज्युकेशन सिस्टम हा सुरू केली. ओके. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीला आज 100 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणजे 1920मध्ये ते अस्तित्वात आली. परंतु एका रात्री उठले आणि दुसऱ्या दिवशी युनिव्हर्सिटी अस्तित्वात आली असं काय झालं का? उत्तर आहे नाही. त्यासाठी त्यांनी खूप जास्त प्रयत्न केला. सर्वात पहिले त्यांनी मोरादाबाद येथे 1858मध्ये आणि गाझीपूर येथे 1863मध्ये शाळा सुरू केल्या. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी अलीगढ येथे 1864मध्ये सायंटिफिक सोसायटी हे प्रस्थापित केली. सायंटिफिक सोसायटी प्रस्थापित करण्यामागचं कारण काय होतं तर जी काही इंग्रजी लोकांची पुस्तकं आहेत, ठीक आहे, जी इंग्रजी माध्यमामध्ये पुस्तकं आहेत त्यांना भारतीय भाषेमध्ये हे ट्रान्सलेट करणे हा सायंटिफिक सोसायटीचा मेन उद्देश होता. त्याच्या माध्यमातून काय होईल तर जी काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे जे हे ब्रिटिशर्स लोक वापरत होते त्याचे ज्ञान हे भारतीयांना सुद्धा व्हायला पाहिजे, हे त्याचा मागचा मेन उद्देश होता. ठीक आहे. तसंच जे मुसलमान्स होते त्यांना जास्त जागृत करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये सायंटिफिक डेव्हलपमेंट आणण्यासाठी त्यांनी पेपर छापायला सुरुवात केली. त्या पेपरचं नाव काय होतं? त्या पेपरचं नाव होतं तहझीबुल अखलक. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय नाव होतं त्या पेपरचा? तहझीबुल अखलक. कधीपासून सुरुवात केली तर त्याची सुरुवात केली 1870पासनं. ओके. तसंच 1875मध्ये त्यांनी मदरसातुल उलूम, काय बरं? मदरसातुल उलूम हे फाउंड केलं. कुठे? तर अलीगढ येथे. मदरसात उल उलूम हे प्रस्थापित केल्यानंतर ते
ब्रिटनला निघून गेले आणि ब्रिटनवरनं आल्यावरती त्यांनी 1877मध्ये मॉमेडियन अँग्लो ओरिएंटल कॉलेज, नाव महत्त्वाचं आहे, मॉमेडियन अँग्लो ओरिएंटल कॉलेज हे प्रस्थापित केलं. कुठे? तर अलीगढ येथे. आणि त्यांनी काय केलं, हा जो कॉलेज प्रस्थापित केला, हा कॉलेज ऑक्सफर्ड आणि कॅम्ब्रिज ही जी युनिव्हर्सिटी होती, तर या युनिव्हर्सिटीचं तत्त्व वापरून हा कॉलेज जे आहे त्याला प्रस्थापित करण्यात आला होता. त्यांचं महत्त्वाचं काय होतं की आपल्याला आपले जे मुस्लिम बंधू आहेत त्यांना आपल्याला शिक्षण देणे, आणि त्यासाठी बेस्ट काय असेल तर त्यावेळेस ऑक्सफर्ड आणि कॅम्ब्रिज हे बेस्ट युनिव्हर्सिटी होते. मग त्यांच्याकडनं थोडंसं त्यांनी ज्ञान घेतलं, त्यांचे तत्त्वांचं अवलंबन केलं आणि भारतामध्ये मॉमेडियन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचा स्थापना केली. ठीक आहे. परंतु त्यांनी कधीही स्वतःचे जे व्हॅल्यूज होते त्याला सोडले नव्हते. ओके. मुस्लिम ट्रेडिशन जे होता ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये इन्कार्केट केलं, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा अवलंबनसुद्धा केला हे शाळा किंवा ही कॉलेज प्रस्थापित करताना. त्यांच्यानंतर त्यांच्या जे पुत्र होते त्यांचं नाव काय होतं? सय्यद मेहमूद. त्यांचे सर सय्यद अहमद खानचे जे पुत्र होते सय्यद मेहमूद, त्यांनी सर सय्यद अहमद खानचा जो काम होता त्याला पुढे नेलं. त्यांनी काय केलं तर त्यांनी ते स्वतः कॅम्ब्रिज महाविद्यालयामध्ये शिकले होते. मग त्यांनी एक प्रपोजल आणलं की आपल्याला कशाप्रकारे भारतीय मुसलमान आहेत त्यांना एज्युकेशन देता येईल, आणि त्यांनी ते जे प्रपोजल आणलं, जे प्रपोजल बनवलं त्याला मॉमेडियन अँग्लो ओरिएंटल फंड कमिटी याच्या समोर ठेवला आणि त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करून त्यांनी हे कॉलेज अस्तित्वात आणलं. ठीक आहे. कालांतराने ह्या कॉलेजचं जे रूपांतर झालं ते कशामध्ये झालं तर ते अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झालं. ओके. 1901मध्ये जे तत्कालीन व्हॉइसरॉय होते लॉर्ड कर्झन, त्यांनीसुद्धा या कॉलेजला भेट दिली होती आणि त्यांनी काय सांगितलं होतं की याचं एक सार्वभौमत्व महत्त्व आहे करणं. ठीक आहे. सोव्हरेन इम्पॉर्टन्स आहे याचं, या कॉलेजचा. ओके. सोव्हरेन म्हणजे सार्वभौम, इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व. ओके. आणि त्यानंतर कालांतराने 1920मध्ये हे जे कॉलेज होता मॉमेडियन अँग्लो ओरिएंटल कॉलेज, ठीक आहे, तर त्याला कन्वर्ट केलं कशामध्ये तर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये. ठीक आहे. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये. पण लक्षात ठेवा, जेव्हा अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी हे अस्तित्वात आली त्या काळामध्ये सर सय्यद अहमद खान हे हयातीत नव्हते, त्यांचा मृत्यू झाला होता. ठीक आहे. तर हे आपण सर सय्यद अहमद खान, मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज आणि अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीविषयी बघितलं. पुढची जी न्यूज आहे ती आहे प्रधानमंत्री मोदी यांना लीजन ऑफ मेरिट पुरस्कार प्रदान. भारत अमेरिकेतील सामरिक भागीदारी पुढे नेत भारताला जागतिक शक्ती म्हणून नावारूपास आणल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लीजन ऑफ दी मेरिट पुरस्कार जाहीर केला होता. महत्त्वाचं आहे की लीजन ऑफ दी मेरिट पुरस्कार आहे तो कुठल्या देशातनं भेटतो आहे मोदीजींना, तर लक्षात ठेवा ते अमेरिकेने दिला आहे. ओके. हा पुरस्कार कुठल्याही सरकारचा प्रमुखालाच वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीसाठी दिला जातो. महत्त्वाचं आहे, फक्त आणि फक्त राष्ट्रप्रमुखाला दिला जातो. ओके. तसंच अजून पुढे काय आहे, ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांनाही हा पुरस्कार जाहीर केला होता. तो त्या देशाच्या राजदूतांनी स्वीकारला. जपानचे माजी पंतप्रधान एबे यांना मुक्त हिंद प्रशांत क्षेत्राचा संकल्पनेतील प्रगतीसाठी हा पुरस्कार जाहीर केला होता. सामूहिक सुरक्षेची आव्हाने पेलल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनाही हा पुरस्कार देण्यात आला. आता महत्त्वाचं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत त्यांना आधी पण खूप सारे पुरस्कार मिळालेत. मग MPSC आपल्याला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारू शकते. एका बाजूला तुम्हाला अवॉर्ड्सचे नाव दिले जातील, दुसऱ्या बाजूला तुम्हाला विचारलं जातील की हा कुठल्या देशाने दिलेला आहे. मग इथे थोडेफार नाव दिले गेलेत, आपण त्यांच्याविषयी माहिती घेऊन. तर सर्वात पहिला कुठला आहे? सर्वात पहिला आहे ऑर्डर ऑफ अल सौद. ऑर्डर ऑफ अल सौद कोणी दिला आहे तर ते सौदी अरेबियाने 2016मध्ये दिला होता. स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान पुरस्कार हे 2016मध्ये अफगाणिस्तानने दिला होता. त्यानंतर ग्रँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार हे पॅलेस्टाईन या देशाने दिला होता. ऑर्डर ऑफ झायद पुरस्कार हे संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE युनायटेड अरब एमिरेट्स यांनी दिला होता. ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू हे रशियाने दिला होता 2019मध्ये. ऑर्डर ऑफ दी डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ निशान इजुद्दीन हा मालदीवने 2019मध्ये दिला होता. व्हेरी इम्पॉर्टंट.
MPSC याच्यावरती जोड्या लावामध्ये प्रश्न विचारू शकते. मग याची नोट्स करा आणि त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आणि सध्या कोणाला देण्यात आलेला आहे तर लिजन ऑफ मेरिट कोणी दिला तर अमेरिकेने दिला. ओके. नेक्स्ट जी न्यूज आहे ते आहे हवेच्या प्रदूषणामुळे GDPला जड. आता हे पुन्हा आपल्याला एसेमध्ये डेटा भेटून गेला. ठीक आहे. तर हवेच्या प्रदूषणामुळे होणारे अकाली मृत्यू आणि अन्य विकार यामुळे 2019मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनाचा म्हणजे GDPचा 2.6 कोटी रुपये अथवा 1.4% तोटा झाल्याचे एका नव्या संशोधनात पत्रिकेवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी हवेच्या प्रदूषणामुळे 1.7 दशलक्ष एकूण मृत्यूंचा 18% जणांचा मृत्यू झाला असे लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या संशोधन पत्रिकेत म्हणले आहे. भारतात घरातील हवेच्या प्रदूषणात घट झाली त्यामुळे मृत्यूचे प्रमाण 64% कमी झाले, तर सभोवतालच्या हवेच्या प्रदूषणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 115% वाढले आहे असे पत्रिकेमध्ये म्हटले आहे. हवेच्या प्रदूषणामुळे होणारे मृत्यू आणि विकार यामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये 1.4% तोटा झाल्याचे नव्या संशोधनातून अखिधिरेक करण्यात आले आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ यांनी हा रिपोर्ट बाहेर पाडला आहे. ओके. घराचे प्रदूषण कमी झाल्यामुळे 64% हे मृत्यूचं प्रमाणसुद्धा कमी झालं, परंतु बाहेरचं प्रदूषण वाढल्यामुळे 115% एवढा मृत्यूचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे GDPला एकूण 1.4% एवढा तोटा होतो आहे. ठीक आहे. तर हे आपण हवेच्या प्रदूषणाविषयी बघितलं. आता थोडंसं जलप्रदूषणाविषयी सुद्धा बघून घेऊ आपण. तर जैवसंचयन आणि जैवविशालन. जलप्रदूषणामुळे जलीय जीवसृष्टीवर अनेक घातक परिणाम होतात. हे घातक परिणाम त्यांच्यापर्यंतच मर्यादित न राहता अन्न साखळीच्या माध्यमातून मानवापर्यंत पोहोचले आहेत. विविध प्रकारची जलप्रदूषके उदाहरणार्थ जड धातू, कीटकनाशके अन्नमार्फत जलचरांच्या शरीरात प्रवेश करतात. कालांतराने या प्रदूषकांचा जलचरांच्या शरीरात जैवसंचय म्हणजे बायो अक्युम्युलेशन होतो. व्हेरी इम्पॉर्टंट बायो अक्युम्युलेशन. ठीक आहे. ही टर्म खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, बायो अक्युम्युलेशन. ओके. बायो अक्युम्युलेशन म्हणजे काय तर एखादा आपलं प्रदूषक असतो ते जेव्हा पहिल्यांदा एखादा जीवितच्या शरीरामध्ये प्रवेश करतो तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण बायो अक्युम्युलेशन म्हणतो. ठीक आहे. पहिल्यांदा जेव्हा प्रदूषक जे असतो हे एखादा जीवित प्राणी याचा शरीरामध्ये प्रवेश करतो तर त्या जे ते प्रवेश करण्याचे जे काय म्हणतो त्याला ते प्रवेश होतो त्या प्रवेशाला बायो अक्युम्युलेशन म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर या जैवसंचयामुळे त्यांचा मज्जासंस्था, प्रजननसंस्था व संप्रेरकांचे संतुलन बिघडते. याचा एकूणच परिणाम त्यांचा जीवनचक्रावर होतो. अशा प्रदूषकांच्या जैवसंचयन झालेले शिंपले व मासे माणूस खातो व घातक प्रदूषके माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. हे सतत चालू राहिल्याने माणसाच्या शरीरात या प्रदूषकांची मात्रा वाढत जाते. जसे जसे अन्नसाखळीत आपण वरच्या पोषण पातळीवर जाऊ तसे तसे प्राण्यांच्या शरीरातील या प्रदूषकांची मात्रा वाढताना दिसते. याला जैवविशालन म्हणजे बायोमॅग्निफिकेशन म्हणतात. ठीक आहे. प्रदूषकांचे जे प्रमाण असतो तो जेव्हा वाढतो तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण बायोमॅग्निफिकेशन म्हणतो. व्हेरी इम्पॉर्टंट ना, ही डेफिनेशन लक्षात ठेवा. यामुळे माणसाच्या मज्जासंस्था, प्रजनन क्षमता तसेच संप्रेरके यांचे कार्य विस्कळीत होते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती व हृदय, मूत्रपिंड अशा अवयवांवरही परिणाम होतात. आणखी एक अनियंत्रित जलप्रदूषक म्हणजे मायक्रोप्लास्टिक. समुद्रापर्यंत पोचलेल्या प्लास्टिकचे लाटांमुळे दगडांवर आदळल्याने सूर्यप्रकाशामुळे मायक्रोप्लास्टिकमध्ये रूपांतर होते. माणूस खात असलेल्या समुद्री जीवांच्या शरीरात मायक्रोप्लास्टिक आहे असे अनेक शोध निबंधांनी निदर्शनात आणून दिले आहे. मायक्रोप्लास्टिकमुळे विविध प्रकारच्या कर्करोगांचे प्रमाण वाढले आहे. जगभरातील महासागरांमधल्या प्रवाहांमुळे, पृथ्वीच्या अक्षीय गतीमुळे सागरी पाण्यातील प्लास्टिक व मायक्रोप्लास्टिक प्रशांत महासागरात एका ठिकाणी संचित झाले आहेत. ती जागा ग्रेट पॅसिफिक गार्बेज म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. मग ग्रेट पॅसिफिक गार्बेज कुठे आहे तर ते प्रशांत महासागरमध्ये आहे. ओके. मायक्रोप्लास्टिक आकाराने 5 मिलीमीटरपेक्षा कमी असते. आता विचारलं गेलं की मायक्रोप्लास्टिकची साईज काय तर ते 5 मिलीमीटरपेक्षा कमी असते. ते सागरी प्राण्यांचा न कळत त्यांच्या शरीरात शिरते. याचा परिणाम कासव, डॉल्फिन व सागरी पक्ष्यांवर होत असतो. तेलगळतीसुद्धा चिंताजनक बाब आहे. तेलाच्या थरामुळे पाण्यात हवेतील ऑक्सिजन विरघळू शकत नाही.
पक्षी व मासे यांचा पंख आणि परांवर तेलाचे थर चढतो आणि त्यांना उडणे वा पाहणे अवघड होते. पेट्रोलियम व खनिज तेलातील विषारी रेणूंमुळे प्राण्यांचा आरोग्यास धोका पोचतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे अन्न साखळीतून त्यांचे दुष्परिणाम माणसापर्यंत सुद्धा पोचतात. ठीक आहे. ओके. इथे करेक्शन आहे. जलप्रदूषणाचे स्रोत या लेखात अणु ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते. या प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या सांडपाणीत काही प्रमाणात किरणोत्सर्गी मूलद्रव्ये देखील असतात, अशा उल्लेख करण्यात आला होता. तो चुकीचा असून अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सारी मूलद्रव्ये जलाशयात सोडली जात नाही. जर असं झालं असतं तर एवढं सर्व संपलं असतं. ठीक आहे. आता एक व्यक्तिवेधमध्ये आपण काल बघितलं होतं की मोतीलाल व्होरा जे होते त्यांची मृत्यू झाली आहे. तर त्यांच्याविषयी माहिती दिली गेली. पटापट आपण वाचून घेऊ. अहमद पटेल, तरुण गोगोई यांचा पाठोपाठ मोतीलाल व्होरा या 3 ज्येष्ठ नेत्यांनी महिनाभरात निधन हा काँग्रेस पक्षाला मोठा धक्काच. त्यापैकी पटेल आणि व्होरा हे गांधी नेहरू घराण्याचे अत्यंत विश्वासू. बाबूजी नावाने परिचित असलेला व्होरा यांनी अनेक वर्षे काँग्रेस पक्षात तिजोरी सांभाळली. पत्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात केलेले व्होरा समाजवादी चळवळीतून राजकारणात आले. आता छत्तीसगडमध्ये असलेल्या दुर्गच्या नगरपालिकेत ते निवडून आले. नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि 1972 पासून मार्च 2020पर्यंत कोणत्या ना कोणत्या पदावर ते कायम राहिले. मध्य प्रदेशचे 2दा मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे 4 वेळा खासदार, काँग्रेस पक्षाचे खजिनदार अशी विविध पदे त्यांनी 5 दशकांच्या राजकीय कारकिर्दीत भूषवली. अर्जुन सिंग यांची पंजाबच्या राज्यपालपदी निवड झाल्यावर त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर व्होरा यांची निवड करण्यास राजीव गांधी यांना भाग पाडले होते. राज्यमंत्रीपदावरून व्होरा यांना थेट मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती. अर्जुन सिंग मध्य प्रदेशच्या राजकारणात परतल्यावर व्होरा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. पुन्हा वर्षभरातच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची फेरनिवड झाली. मात्र उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून व्होरा यांची कारकिर्दी वादग्रस्त ठरली. मुलायम सिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या बसपने पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर लखनौच्या शासकीय विश्रामगृहात समाजवादी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मायावती यांचा झालेला हल्ला देशभर चांगलाच गाजला. त्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी राज्यपाल व्होरा यांनी मुलायम सिंग सरकार बरखास्त करून मायावती यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. मुलायम यांच्याकडे बहुमत आहे वा नाही हे सभागृहात सिद्ध होणेच आवश्यक असताना व्होरा यांनी त्याचे सरकार बरखास्त केले होते. मायावती सरकार अल्पमतात गेल्यावर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस त्यांनी केली होती. या साऱ्या घडामोडीमुळे व्होरा यांची राज्यपालपदाची कारकिर्दी चांगलीच चर्चेत राहिली. 2000 ते 2018 या काळात व्होरा यांनी काँग्रेस पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळल्या. पक्षाकडे ठराविक दिवशी निधी जमा झालाच पाहिजे असा व्होरा यांचा दंडक असे, अन्यथा दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा संबंधित नेत्याला दूरध्वनी येत असे. गांधी घराण्याशी ते कायम एकनिष्ठ राहिले. वयाची 90 पार केली तरी उत्साह कायम असायचा. दररोज काँग्रेसच्या मुलाखत हजेरी लावून येणाऱ्या प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत असत. जुन्या आणि नव्या नेत्यांमुळे मेळ साधत जात नसताना व्होरा यांच्यासारख्या नेत्याची काँग्रेस पक्षाला आवश्यकता होती. ठीक आहे. तर हे आपण बघितलं कोणाविषयी? मोतीलाल व्होराविषयी. आता बघू पुढे काही न्यूज आहे. साखरेचा दर वाढवा, रंगराजन समितीची शिफारस स्वीकारण्याची दांडेगावकर यांची मागणी. ठीक आहे. आता आपल्याला एक महत्त्वाचं काय आहे इथे, तर साखरसाठी रंगराजन समिती हे नेमण्यात आली होती, ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता रंगराजन समितीने काय म्हटलं होतं ते बघून घेऊ. रंगराजन समितीने दिलेल्या शिफारशीनुसार ऊसाचे दर साखरेच्या दराचा 75% असले पाहिजे असे स्पष्ट केले आहे. म्हणजेच सध्या केंद्राने ऊसाचे दर 2,850 रुपये ठरवले आहे. त्या तुलनेत साखरेचा भाव 3,800 रुपये क्विंटल ठेवणे आवश्यक आहे. परंतु अद्यापही केंद्र शासन 3,100 रुपये क्विंटल साखर स्थिर राहावी असे म्हणत आहे. त्यामुळे कारखान्यात तोटे वाढत आहेत. ओके. तर लक्षात ठेवा, साखरसाठी कुठली कमिटी होती, तर रंगराजन कमिटी होती किंवा रंगराजन समिती होती. त्यानंतर पुढे जोकोविच, नदाल, फेडरर ATP पुरस्काराचे मानकरी. नोवाक जोकोविच, रॉजर फेडरर, राफेल नदाल तसेच फ्रान्सिस टियाफोए हे यंदाचे मोसमातील ATPच्या सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. जोकोविचने सलग 6व्यांदा वर्ष अखेर अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. महत्त्वाचं आहे, जोकोविचने सलग 6व्यांदा वर्ष अखेर अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी यंदा ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या 8व्या जेतेपदासह 4 जेतेपद पटकावली. फेडररने एकेरीतील
चाहत्यांच्या पसंतीचा पुरस्कार सलग 18व्या वर्षी पटकावला. नदालला स्टीफन एडबर्ग खिलाडी वृत्ती पुरस्काराने सलग 3ऱ्या वर्षी सन्मानित करण्यात आले. तर हे होतं आजचं न्यूज डिस्कशन. आजच्या न्यूज डिस्कशनचे 2 पार्ट आहे. कृपया पहिला पार्टसुद्धा बघा आणि त्याचे नोट्स बनवून घ्या. बाकी PDF जे आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होईल. लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेली आहे. तर जाता जाता घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.